नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहतात साक्षर इंडिया लाईव्ह. जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी. वाळूज महानगरातील सिडकोत मूल्य संस्कार मेळावा आणि मातृपितृ पाद्यपूजन सोहळ्याचे आयोजन. विविध विषयांवरील उभारलेली ज्ञान दालने ठरणार प्रमुख आकर्षण. अखिल भारतीय श्री स्वामी सेवा मार्गाच्या बाल संस्कार आणि युवा प्रबोधन विभागातर्फे छत्रपती संभाजीनगरमध्ये दिनांक 26 आणि 27 नोव्हेंबर 2023 रोजी परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या पावन सानिध्यात भव्य मूल्य संस्कार मेळावा आणि मातृपितृ पाद्यपूजन सोहळा आयोजित करण्यात आलाय. भावी पिढी सुसंस्कारित, निर्व्यसनी, सदाचारी आणि कर्तृत्ववान अशी निर्माण व्हावी या उद्देशाने श्री स्वामी सेवा मार्गाच्या बाल संस्कार आणि युवा प्रबोधन विभागातर्फे सातत्यपूर्ण विविध उपक्रम राबवले जातात. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून मूल्य संस्कार मेळावा आणि मातृपितृ पाद्यपूजन सोहळा होणार आहे. आई वडील हे आपले प्रथम गुरु आहे. ही भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. आपली भारतीय संस्कृती आणि शिकवण अधिक बळकट होण्यासाठी तसेच वृद्धाश्रम मुक्त भारत ही संकल्पना समाजापर्यंत प्रसारित होण्याचा उद्देश या उपक्रमातून ठेवण्यात आलाय. 2 दिवसीय असलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 8:30 वाजता सामाजिक संदेश देणाऱ्या भव्य दिव्य संदेश यात्रेने होईल. त्यानंतर गुरुपुत्र श्री चंद्रकांत दादा मोरे आणि श्री नितीन भाऊ मोरे यांच्या शुभ हस्ते मूल्य संस्कार ज्ञानदालन प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. दुपारी ठीक 12 वाजता पालक वर्गासाठी विशेष उपयुक्त असलेल्या मूल्य संस्कारातून पालक आणि पाल्य सुसंवादाकडे या विषयावर आणि दुपारी ठीक 2 वाजता वंध्यत्वातून मातृत्वाकडे या विषयावर महत्त्वपूर्ण असे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. तसेच सायंकाळी ठीक 4 वाजता मनोरंजनातून सामाजिक प्रबोधन करणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादर केले जाणार आहे. सायंकाळी 6 वाजता गुरुपुत्र श्री आबासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तुलसी विवाहाचे आयोजन करण्यात आले असून उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक 10 वाजता स्पर्धा परीक्षा आणि करिअर संधी या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन युवा वर्गास लाभणार असून दुपारी 12 वाजता आदर्श युवा समर्थ भारत या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चासत्र घेण्यात येणार आहे. युवा वर्गास रोजगार उपलब्ध होण्यासाठी 100 पेक्षा जास्त संस्था, कंपन्यांचा या उपक्रमातून सहभाग असून याद्वारे युवा वर्गास नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. दिनांक 27/11/2023 सायंकाळी ठीक 4 वाजता परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या पावन सानिध्यात मातृपितृ पाद्यपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. हा मातृपितृ पाद्यपूजन सोहळा संपन्न झाल्यानंतर परमपूज्य गुरुमाऊलींचे प्रबोधनपर हितगुज संपन्न होईल. या उपक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे या विभागाच्या वतीने उभारली जाणारी ज्ञानदालने होय. त्यामध्ये ऋषी मुनींचे वेद विज्ञान संशोधनाचे सादरीकरण, सात्विक आहार, निरोगी आरोग्यासाठी मार्गदर्शन, युवकांच्या व्यक्तिमत्व विकासावर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा, करिअर, नोकरीबाबत अचूक मार्गदर्शन, सणवार, व्रत वैकल्यांबाबत भारतीय आणि वैज्ञानिक सादरीकरण, दूध संवर्धन कार्य आणि इतिहासामधील शस्त्रांचे प्रदर्शन, पारंपरिक खेळांचे महत्त्व आणि सादरीकरण, मुलांचा सर्वांगीण आणि पंचेंद्रिय विकासावर मार्गदर्शन, आजीबाईच्या बटव्याचे महत्त्व, भारतीय कायद्यांची माहिती, सेवा मार्गातील सामाजिक उपक्रमांचे सादरीकरण आणि मांडणी तसेच 10वी 12वी आणि पदवीनंतर करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. तरी या 2 दिवसीय मूल्य संस्कार मेळाव्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन मूल्य संस्कार मेळावा आयोजन समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर वाळूज प्रतिनिधी राजू जंगले. मूल्य संस्कार मेळावा आयोजन समितीच्या वतीनं जो 2 दिवसीय हा मूल्य संस्कार मेळावा आणि मातृपितृ पाद्यपूजन सोहळा आयोजित केला आहे. या मेळाव्याच्या निमित्तानं विज्ञान आणि अध्यात्म याची सांगड घालून आपण कसं काम करू शकतो आणि समाज प्रबोधन कसं करू शकतो, समाज हित कसं करू शकतो या सर्व विषयांवरती या 2 दिवसामध्ये विविध मार्गदर्शनं आणि प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळणार आहे की ज्यामध्ये विशेष करून आपल्या सर्वांसाठी त्या ठिकाणी मुलांसाठी विज्ञान प्रदर्शनाचं नियोजन केलेलं आहे. एक अगस्त्या फाउंडेशन आणि इतर काही NGOच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्हॅन आपण त्या ठिकाणी नियोजित केलेले आहे की ज्या व्हॅनच्या माध्यमातून स्वतः मुलांना त्या ठिकाणी प्रॅक्टिकली डेमॉन्स्ट्रेशन किंवा प्रॅक्टिकली विज्ञानाच्या सर्व जे काही एक्सपेरिमेंट आहे ते त्या ठिकाणी करता येणार आहे.
त्याचबरोबर या ठिकाणी विविध प्रदर्शनाचं नियोजन करत असताना गर्भसंस्कारातून आपण त्या ठिकाणी कशाप्रकारे चांगली सुसंस्कृत पिढी घडवू शकतो याचं प्रॅक्टिकल प्रेझेंटेशन त्या ठिकाणी दिलं जाईल. शिशुसंस्कारातून असेल किंवा बालसंस्कार असेल, या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांचा किंवा बालकांचा सर्वांगीण विकास कसा करू शकतो याचं प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन आणि काउन्सिलिंग किंवा समस्या समुपदेशन त्या ठिकाणी आपल्याला केलं जाणार आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी आयुर्वेद असेल, पर्यावरण असेल, कृषीशास्त्र असेल, दुर्ग संवर्धन असेल, या विविध विषयांवरती प्रॅक्टिकली त्या ठिकाणी आपल्याला प्रेझेंटेशन आणि समस्या समुपदेशनाचं कार्य त्या ठिकाणी आपल्याला केलं जाणार आहे. त्याचबरोबर या मूल्यसंस्कार मेळाव्याच्या माध्यमातून पालकांच्या जेवढ्या काही समस्या आहे, ज्याच्यामध्ये एक आत्ता सध्याची आपली समस्या जर आपण बघितली की पालक आणि पाल्यांचा जो सुसंवाद आहे तो पूर्णपणे कुठेतरी संपत चालला आहे असं वाटतंय. म्हणून पालक पाल्यांचा सुसंवाद कसा करावा याच्यावरती आपल्या तज्ज्ञ प्रतिनिधींच्या माध्यमातून त्या ठिकाणी काउन्सिलिंग केली जाईल. त्याचप्रमाणे ऑटिझमसारखे ज्या काही अडचणी आहे याच्यावरती देखील आपण प्राथमिक स्वरूपात त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्याचं नियोजन आपण केलेलं आहे. गर्भवती महिलांसाठी देखील आपण मार्गदर्शन त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. अंगणवाडी सेविका असतील, आशा सेविका असतील, यांच्यासाठी देखील आपण त्या ठिकाणी मार्गदर्शनाचं नियोजन केलेलं आहे. त्याचबरोबर मूल्यसंस्कारातून आपण विश्वकल्याणाकडे वाटचाल कशी करावी या अनुषंगातून वृद्धाश्रममुक्त भारत याचं देखील एक चळवळीचं नियोजन कसं असणार आहे, त्या माध्यमातून आपण संस्कारित चळवळ कशी चालवू शकतो, हे सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्याच माध्यमातून युवकांना करिअर संधी असेल किंवा युवकांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असतील किंवा आपली करिअर संधी कशी निवडावी या सर्व विषयांवरती मार्गदर्शन सविस्तर त्या ठिकाणी केलं जाणार आहे 2 दिवसाच्या माध्यमातून. आणि या सर्व मातृपितृ पाद्यपूजन सोहळ्याच्या माध्यमातून आपल्या सर्व परिसरातील आणि राज्यभरातील सर्वच पालकांना आणि सर्व शिक्षक वर्गांना आव्हान आहे की आपण आपल्या मुलांसहित या ठिकाणी यावं आणि या मेळाव्यात सहभाग घ्यावा. शक्यतो पाहिजे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.